फॉर्मेशन जवळपास सगळ्यात पहिला समजून घेतली. आता आपल्याला बघायचं आहे जलजन्य खडक. जलजन्य खडकामध्ये डायरेक्ट इंट्रोडक्शनमध्ये ह्या गोष्टी नाही लिहायच्या, ज्या काही गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या. सिम्पली मी तुम्हाला सांगतो बरं का, पोरांचं चुकतं काय, पोरांचं चुकतं काय, पोरं थिंकिंग करतात MCQ पॅटर्ननुसार. जलजन्य खडक म्हणजे काय, तर जलजन्य खडक म्हणजे डायरेक्ट पोट्ट काय लिहिते, पाण्याचा दाब किंवा गाळाचे एकावर एक थर साठून तयार झालेला खडक म्हणजे जलजन्य खडक. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये ह्या गोष्टी नाही चालत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला थिंकिंग करायची, तर काय लिहायचं, अग्निजन्य खडकाचं अपक्षरण व विदारण होऊन, आता इथं अपक्षरण काय आणि विदारण काय हे तुम्हाला लिहायची गरज नाही. तिथं अग्निजन्य खडकाचं अपक्षरण आणि विदारण होऊन त्याची झीज झाली व बारीक कण असलेली एक मृदा तयार झाली. इथपर्यंत भाग लक्षात आला? ठीक आहे. ही माती किंवा ही मृदा निरनिराळ्या बाह्यकारक शक्तींमुळे वाहून गेली. ठीक आहे, वाहून गेली किंवा वाहून नेली जाते, वाहून नेली जाते. ठीक आहे, वाहून नेली जाते. ही मृदा ही मृदा जेव्हा नदीद्वारे नदीद्वारे वाहून नेली जात असताना साठवली गेली तर तिला गाळ म्हणतात. चला गाळापर्यंत आलो. ठीक आहे, काय म्हणतात, गाळ म्हणतात. हा गाळ पूर मैदानावर समुद्राच्या उथळ भागात साठवला गेला किंवा साठवला जातो. काय झालं, तो साठवला जातो. ओके, हा गाळ साठवला जातो किंवा या गाळाचे थरावर थर असं लिहू शकता. या गाळाचे थरावर थर पूर मैदानावर समुद्राच्या उथळ भागात साठवला जातो. ठीक आहे, मग पुढे लिहायचं, पाण्याचा दाब व वरील थरांचे वजन, पाण्याचा दाब आणि वरील थरांचे वजन पडून गाळाचे कण एकमेकांना घट्ट चिकटतात व यातूनच एक स्तरित खडक, काय तर एक स्तरित खडक निर्माण होतो. काय तयार होतो, तर एक स्तरित खडक निर्माण होतो. एक स्तरित खडक निर्माण होतो. जेव्हा असा खडक तयार होतो त्याला काय म्हणणार, पाण्याखाली तयार झाला ना. हा पाण्याचं वजन, थरावर पडलेलं वजन, या सगळ्यापासून तो गाळ काय होतो, घट्ट होतो. ठीक आहे, तो एक स्तरित खडक निर्माण होतो. खडक कधी बनतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये पाण्यात असणारा चुना, बारीक वाळू, ओके, बारीक वाळू, चुना, ठीक आहे, काही संयुगे यांचं एकत्रित एक बंध तयार होतो. बंध तयार होतो आणि बंध तयार झाल्यावरती एक खडकाची निर्मिती होते. ठीक आहे,
याची निर्मिती पाण्यात होते. याची निर्मिती पाण्यात होते. याची निर्मिती जेव्हा पाण्यात होते, ठीक आहे, त्याला जलजन्य खडक असे म्हणतात. त्यामुळे त्याचं नाव काय पडलं? जलजन्य खडक. ठीक आहे, इथपर्यंत भाग लक्षात आला. आता आपण इंट्रोडक्शनला काय बघितलं बघा, इंट्रोडक्शनला आपण काय बघितलं की ह्याची निर्मिती अग्निजन्य खडकाचं अपक्षरण किंवा विदारण होऊन झालं होतं, आणि म्हणून ओके, म्हणून खालचा शेवटचा एक पॉईंट लिहून द्यायचा की याला द्वितीय खडक म्हणतात, कारण की अग्निजन्य खडकाची झीज होऊन हा खडक निर्माण झाला होता. या पद्धतीचं जर तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं तर ते इफेक्टिव्ह पडेल. समजलं? ऑल क्लिअर? या पद्धतीने थोडंसं इंट्रोडक्शनचा तुमचा पार्ट असला पाहिजे. ठीक आहे, मग आता होतं कसं ते नीट समजून घ्या. साधारणतः सपोज हा समुद्रबोड जमिनीचा भाग आहे. ओके, हा समुद्रबोड जमीन आहे, इथं समुद्र आहे. सपोज हा आहे समुद्र. या समुद्राच्या दरम्यान या भागामध्ये इथं काही खडक गोळा होतात. या ठिकाणी जे खडक गोळा होतात ज्यामध्ये दगड व गोटे जास्त राहतात, त्याला म्हणलं जातं पिंडाश्म. लक्षात घ्या, याचे पण काही प्रकार आहेत. जिथं दगड आणि गोटे असतात त्याला म्हणलं जातं पिंडाश्म. गोटे लक्षात ठेवा बरं का हे सगळ्या गोष्टी. ज्या ठिकाणी दगड गोटे बाजूला राहिले, मग तिथून बारीक 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 अशी वाळू आली. ओके, जिथं वाळू गोळा झाली, वाळू ज्या ठिकाणी वाळू गोळा झाली त्याला म्हणलं जातं ओके वालुकाश्म. त्याला काय म्हणतात तर वालुकाश्म. ठीक आहे, वालुकाश्म म्हणजे सँड स्टोन. पिंडाश्म म्हणजे ओके, पिंडाश्म म्हणजे कॉंग्लोमेरेट. पिंडाश्म म्हणजे कॉंग्लोमेरेट्स. ठीक आहे, आणि त्याच्यासमोर ओके अगदी बारीक 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 गाळ या ठिकाणी आलेला असतो. पुढं याला म्हणलं जातं पंकाश्म म्हणजे शेल. काय असतात तर पंकाश्म म्हणजे शेल. ठीक आहे, याच्यामध्ये सिल्ट अथवा माती असते. वालुकाश्म म्हणजे सहसा क्वार्ट्ज असतात. क्वार्ट्ज असतात. ठीक आहे, आणि त्याच्या समोर जर एकदम सूक्ष्म माती ओके त्याच्या समोर एकदम बारीक माती असते. काय असते एकदम बारीक माती, ज्याला म्हणलं जातं मृत्तिकाश्म. अत्यंत लहान मातीचे कण, म्हणजे एवढे मातीचे बारीक कण असतात ना की ते एकदमच कमी. ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं मृत्तिकाश्म. त्याला म्हणलं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं क्ले. ओके, काय झालेली क्लेज. आता या समुद्राचा याच्यावरती काय होतो दाब पडतो. पहिली गोष्ट तर या समुद्राचा दाब असतो. समुद्राचा म्हणा किंवा पाण्याचा म्हणा, समुद्राचा म्हणा किंवा पाण्याचा म्हणा दाब असतो. तर इथं लिहायचं पाण्याचा दाब. आणि या
खडकाचा एकमेकांवरती वजनही असतं. ओके, आलं लक्षात? यांचं काय असतं, तर एकमेकांवरती वजन पण राहतं या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे जसं आता ह्या दगडांचं वजन राहिलं, यांचं वजन राहिलं, यांचंही वजन राहिलं आणि यांचंही वजन राहिलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? ठीक आहे, आता याच्या पुढचा भाग म्हणजे ह्या ज्या डायग्राम्स आहेत ना, या डायग्राम्स तुम्हाला त्यावेळेस सुचल्या पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजे. आणि जेणेकरून तुम्हाला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जवळपास आपल्या म्हणजे आता त्याच्यात तुमचे काही महत्त्वाचे फॅक्च्युअल डाटा तुम्ही ॲड करू शकता की आपल्याकडे गाळाच्या खडकांनी, आपला जो गाळाचा खडक आहे, या गाळाच्या खडकांनी पृष्ठभागाचा जवळपास 75% भाग, ओके, पृष्ठभागाचा जवळपास किती, तर 75% क्षेत्र व्यापलेलं आहे. बस असे पॉईंट एक ॲड करून द्या. एकदम 75 पॉईंट समथिंग असं काय तुम्ही लिहायचा प्रयत्न करू नका. एक ऑन अन ॲव्हरेज 75% पॉईंट लिहून मोकळं व्हायचं. ओके, त्याच्यामध्ये जास्त अडकून पडायचं नाही. मी परत एकदा सांगतो, लक्षात आलं? ओके, आता ह्याचं वर्गीकरण कधी पण गाळाच्या खडकांचं जे वर्गीकरण ना, हे विचारलं जातं. तर गाळाच्या खडकाचे वर्गीकरण जे केलं जातं ते सगळ्यात पहिले असेंद्रिय व सेंद्रिय पद्धतीने आपण समजून घेऊ. असेंद्रिय आणि सेंद्रिय म्हणजे काय? सेंद्रिय म्हणजे ज्या ठिकाणी जीवन म्हणजे थोडक्यात बायोटिक, आणि असेंद्रिय म्हणजे अबायोटिक, म्हणजे जिथं ज्या ठिकाणी सजीव किंवा त्या सजीवांच्या संदर्भात असलेल्या गोष्टी त्या गाळामध्ये किंवा त्या गाळाच्या खडकामध्ये सहभागी आहेत का, किंवा त्यामध्ये सामील आहेत का, किंवा त्याच्यामध्ये त्याचे घटक आहेत का. जर त्या खडकामध्ये किंवा त्या गाळामध्ये प्राणी गाडले गेले असतील तर त्या प्राण्यांच्या अंतर्गत असलेले जे काही सेंद्रिय द्रव्य आहेत ते सेंद्रिय द्रव्य त्या गाळामध्ये येतात किंवा त्या खडकामध्ये ते द्रव्य मिसळतात. म्हणून त्या खडकांना सेंद्रिय खडक म्हणलं जातं. आणि कधीकधी काही असे सेंद्रिय खडक तयार होतच नसायचे किंवा सेंद्रिय द्रव्य त्या ठिकाणी खडकामध्ये त्या सामील होत नसायचे, त्याला मग असेंद्रिय म्हणून ओळखलं जायचं. तर असेंद्रिय आणि सेंद्रियमध्ये एकदम सिंपल गोष्ट आहे की ज्यामध्ये ओके ज्यामध्ये ज्यामध्ये वनस्पती प्राणी गाडले गेले असतील त्यांना सेंद्रिय म्हणतात. असेंद्रिय म्हणजे ज्यामध्ये वनस्पती प्राणी आढळत नाहीत, म्हणजे थोडक्यात त्यांचे जीवावशेष आढळत नाहीत. जीवावशेष सापडत नाही, ज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे जीवावशेष आढळत नाहीत. ठीक आहे, मग आता असेंद्रिय खडक कसे तयार होतात, तर हे तयार कसे होतात, तर हे तयार होण्यासाठी ओके कायिक किंवा आपण असं म्हणू शकतो अकायिक प्रक्रिया किंवा रासायनिक प्रक्रिया.
अ कायिक प्रक्रिया आणि ब रासायनिक प्रक्रिया या ठिकाणी ठीक आहे उपलब्ध होते. हे तयार कसे होतात? तर हे तयार होण्यासाठी कायिक प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया असते. मग आता ही कायिक प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया काय राहते भानगड जरा थोडंसं आपण समजून घेऊया. ठीक आहे, कायिक प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया. तर कायिक प्रक्रिया म्हणजे काय? कायिक प्रक्रिया म्हणजे नक्की काय? म्हणजे थोडक्यात विदारण खडक विदारणामुळे फुटतो. आता हा जो खडक फुटला हा समजा अग्निजन्य खडक होता. अग्निजन्य खडक विदारणामुळे फुटतो. फुटल्यानंतर तो बारीक त्याचं माती होते, माती बनते. ही माती वारा नदी वाहून घेऊन जाते, वाहून जाते. त्यानंतर वाहून गेल्यानंतर ती एका ठिकाणी साठवली जाते आणि साठवल्यानंतर साठवून त्या ठिकाणी वजन वरील थराचे वजन खालील थरांवर पडते आणि त्याच्यामुळं दाबामुळं त्या ठिकाणी कायिक पद्धतीने खडक तयार होतो. या खडकामध्ये कुठंच प्राणी वनस्पती येत नाहीत. या खडकात कुठेही प्राणी वनस्पती येत नाहीत. अशा पद्धतीने हे पॉइंट्स लक्षात ठेवा. कुठंच प्राणी वनस्पती त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जे खडक बनतो, ओके, हे जे काही माती किंवा थोडेसे लहान दगडी, ओके, किंवा गोटे, हे लहान गोटे दगडी माती यांच्यापासून बनलेला असतो. जनरली याच्यामध्ये रेतीपासून, ओके, याचे प्रकार आपण बघू किंवा उदाहरणं समजून घेऊ. प्रकरण किंवा उदाहरण खूप जास्त आपल्याला फापट पसारा लिहायचं नसतो परीक्षेत, हे लक्षात ठेवा. तर प्रकार आणि उदाहरणामध्ये सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे रेतीपासून तयार झालेले, म्हणजे कायिक प्रक्रियेमध्ये रेतीपासून तयार झालेले. रेतीपासून म्हणजे थोडक्यात वालुकाश्म आणि दुसऱ्या प्रकारामध्ये येतो ते म्हणजे मातीपासून, मातीपासून तयार झालेले ज्याच्यामध्ये येतात पंकाश्म. वालुकाश्म आणि पंकाश्म असे दोन प्रकार यामध्ये येतात. म्हणजे कायिक प्रक्रियेमध्ये या दोन गोष्टी या ठिकाणी आले, रेतीपासून किंवा मातीपासून. ठीक आहे, ठीक आहे. अत्यंत लहान कण जिथं बनतात त्याला म्हणलं जातं शेल. ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं तर शेल. आता थोड्या वेळापूर्वी आपण त्याचे काही उदाहरण बघितलं होतं, जसं शेल म्हणजे पंकाश्म. जे पंकाश्म असतात ना एकदम लहान कणापासून तयार झालेले, ठीक आहे, लक्षात, लहान कणापासून तयार झालेले हे जे असतात त्याला ऑर्जिनलॅशियम, ओके, ऑर्जिनलॅशियम म्हणून ओळखलं जातं किंवा अर्जिलॅशियम. अर्जिलॅशियम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात ही जी डायग्राम तुम्हाला मी सांगितली ही कायिक पद्धतीच्या प्रकाराशी एकदम मिळती जुळती आहे, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट ठेवा. कायिक प्रकाराच्या गोष्टीशी एकदम मिळती जुळती आहे. लक्षात आलं? कायिक प्रकाराशी एकदम मिळती जुळती आहे. आता ह्याच्यामध्ये येतं, ठीक आहे, त्यानंतर येतं रासायनिक पद्धतीचं. म्हणजे आता जसं कायिक प्रक्रिया होती, ठीक आहे, हे तुमचे क्लिअर झाले. आता बघू रासायनिक प्रक्रिया. रासायनिक प्रक्रिया थोडीशी समजून घ्यावी लागेल ब मध्ये.
तर रासायनिक प्रक्रिया समजून घेताना तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की काय काय होतं. कधी कधी काय होतं, एखादा खडक असतो, हाय सपोज खडक, या खडकाच्या बाजूला जर सपोज पाणी असेल, खडक पाणी यांचा जर संपर्क आला, ठीक आहे, तर पाण्याचा संपर्क या खडकाशी आल्यानंतर खडकातील काही घटक खडकातील काही घटक म्हणजे घटक म्हणण्यापेक्षा काही खनिजे, खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात. काय होतात? पाण्यात विरघळतात. बरं, पाण्यात विरघळली. स्नेहल इथपर्यंत कळालं का? मंगेश, कोणाला अजून? अनिल, झालं का सगळ्यांना क्लिअर? पाण्यात विरघळतात. पाण्यात विरघळल्यानंतर काय होतं? पाण्यात विरघळल्यानंतर हे सगळे घटक त्या पाण्यामध्ये राहतात, पाण्यात राहतात. आता समजा हे सगळे घटक त्या पाण्यात राहिले, ठीक आहे. आता इथं पाणी आहे, ठीक आहे, एक मोठा असा पाण्याचा भाग आहे, ओके. आणि या पाण्यामध्ये, ओके, या पाण्यामध्ये ते घटक या ठिकाणी राहिले, ते घटक या ठिकाणी राहिले. कालांतराने काय होतं, पाण्यात विरघळलेला जो भाग असतो, ज्यावेळेस पाणी शांत होतं, पाणी जेव्हा शांत होते तेव्हा पाणी शांत झालं. बघा, इथं पाणी आणि खडक यांचा संपर्क झाला, इथून ते पाण्यात आलं, म्हणजे पाण्याचा एक ढोह तयार झाला, पाणी शांत झालं त्या ठिकाणी. पाणी जसं शांत झालं तसं तसं या पाण्यामध्ये, ओके सॉरी, या पाण्याचं काय होतं, या पाण्याचं बाष्पीभवन होतं. या पाण्याचं काय होतं, तर बाष्पीभवन होतं. आलं लक्षात? पाणी शांत होते, पाणी शांत झाल्यावर काय होतं, त्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर, आता बाष्पीभवन झालं ज्यावेळेस होतं त्यावेळेस या ठिकाणचं जे बाष्प आहे ते वरती उडून जातं. आता बाष्पाबरोबर खनिज खाली, बाष्प उडून जातं म्हणजे पाणी उडून जातं आणि खनिज खालीच राहतं, खनिज खाली राहतं. ज्यावेळेस बाष्पीभवन होतं त्यावेळेस पाण्याची वाफ होते, पाण्याची वाफ होते आणि ही पाण्याची वाफ वर उडून जाते. पण खाली पाण्यामध्ये काय राहतं, खाली पाण्यामध्ये ह्याच खडकातील जे खनिज वाहून आलेलं आहे, हे खनिज पाण्यात खालील तळभागावर संचयित होतं, खालील तळभागावर संचयित होतं. आणि खालच्या तळभागावर ते संचयित झालं की त्या ठिकाणी, ओके, त्या ठिकाणी मग हळूहळू ह्या पाण्याच्या खालच्या भागात, खालचा जो पृष्ठभाग आहे तो असा जाड व्हायला लागतो, किंवा त्या ठिकाणी एक असा थर तयार होतो, थरावर थर तयार होतात, थरावर थर तयार होतात. आणि या ठिकाणी हा जो खडक बनतो यालाच आपण म्हणू रासायनिक प्रक्रियेने तयार झालेला खडक. उदाहरणार्थ रॉक सॉल्ट जिप्सम हे क्षारांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त वाढल्यामुळे निर्माण झालेले हे खडक आहेत. अशा पद्धतीनं रासायनिक खडकांची प्रक्रिया निर्माण होते. रासायनिक खडक कसे तयार होतात ह्याची प्रक्रिया तुम्हाला लिहायच्यात. म्हणजे जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पुढं ज्यावेळेस तुम्हाला हे सगळे पॉईंट्स एकत्रित लिहायचे, म्हणजे थोडक्यात जलजन्य खडकाचे, तर तुम्हाला सिस्टमॅटिकली त्याचा एक एक डायग्राम, त्याचा एक एक फ्लो काढता आला पाहिजे. मी परत एकदा सांगतो, एक एक फ्लो काढता आला पाहिजे. आणि ह्याच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हँडल करायचा आहे तुम्हाला, तर सगळ्यात पहिले तुम्ही जो विचार करता तो पहिले पेपरावर लिहायला शिकायचं. एकदा तो पेपरावर लिहायला शिकला तर सगळ्यात बेस्ट गोष्ट. आणि तसंही आपल्या बॅचमध्ये तुम्हाला अगदी A to Z पासून तुम्हाला या ठिकाणी मी कव्हर करून देतोय.
बघा आधी आपण PYQच्या हिशोबानं किंवा MCQ पॅटर्नच्या हिशोबानं फक्त कामाच्या गोष्टी बघायचो की रासायनिक खडक, मग रासायनिक खडकाचे भाग, म्हणजे तुम्ही रासायनिक खडक म्हणजे स्तरित खडकाचे आणि त्याचे प्रकार, रॉक सॉल्ट जिप्सम झालं, एवढ्या गोष्टी होत्या, मान्य होत्या. पण तुम्हाला ती प्रक्रिया माहिती असणं गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये थोडंसं थिंक करावं लागेल आणि जे तुम्ही थिंकिंग करताय ते लिहावं लागेल. हाच आहे सगळ्यात महत्त्वाचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पार्ट. एकदा तुम्हाला हा समजला म्हणजे तुम्हाला सगळं समजलं. लक्षात?